शेतकरी कर्जमाफी 2026 अंतर्गत शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर असणार आहे। आपण मागणी केली होती आणि ती मागणी सरकारच्या वतीने मान्य करण्यात आली असून कर्जमाफीमध्ये शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची ही बातमी होती। कारण या कर्जमाफी प्रक्रियेमध्ये जास्त लांबणी पडू नये, अनेक शेतकरी या कर्जमाफीच्या लाभापासून अजूनही वंचित असल्याचं आपण पाहिलं। यामध्ये पहिल्या यादीमध्ये 17 लाख शेतकऱ्यांनंतर दुसरी यादी येणार, त्या दुसऱ्या यादीमध्ये 14 लाख शेतकऱ्यांचा समावेश होणार होता। परंतु मूळ मुद्दा काय होता? तो मूळ मुद्दा होता की शेतकऱ्यांना पैसे कधीपर्यंत जमा होणार। कारण यामध्ये लक्षात घ्या, ई-केवायसी करताना अनेक शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या अडचणी येत होत्या। तर राज्यातील जवळपास 7-8 लाख शेतकऱ्यांनी त्यांची ई-केवायसी प्रक्रिया देखील त्या ठिकाणी पूर्ण केली आहे। त्यासोबतच 2 लाख रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्याची मागणी राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या वतीने केली जात आहे। आणि त्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा एक शासन निर्णय अथवा जी-आर, ज्यामधून आता शेतकऱ्यांना पैसे वितरित करण्याचे सर्व मार्ग मोकळे झाले आहेत। कारण आता त्या ठिकाणी 7,000 कोटी रुपये हे वितरित करण्यात आलेले आहेत। या संदर्भातील महत्त्वाचा शासन निर्णय अर्थातच जी-आर आलेला आहे। आता हे पैसे नक्की कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत, कधीपासून हे वितरण होईल आणि त्यासोबतच कर्जमाफीबाबतचा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आमचे नाव यादीमध्ये कधी येणार, आम्हाला कर्जमाफीचा लाभ कधीपासून मिळणार, असे विविध प्रश्न राज्यातील शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहेत। चला याबाबतची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। परंतु त्याआधी अशाच कामाच्या माहितीसाठी आणि विविध योजनांच्या अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 2026 निधी वितरित मान्यता देण्याबाबतचा शासन निर्णय आहे। दिनांक 30 जुलै 2026 अर्थातच काल हा शासन निर्णय आला आहे। आणि या शासन निर्णयानुसार आता निधी वितरणास त्या ठिकाणी मान्यता मिळाली आहे। आता या शासन निर्णयामध्ये काय सांगितलंय तर बघा, मंत्रिमंडळाच्या बैठकीनुसार 2/6/2026 रोजी कर्जमाफी जाहीर झाली होती। आता या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेकरता 2026-27 या आर्थिक वर्षामध्ये मागणीनुसार 20,552 कोटी रुपये इतका निधी मंजूर केला असून यामध्ये 1 कोटी निधी आधीच उपलब्ध करून दिला होता। आपण पाहिलं होतं की जी 533 शेतकऱ्यांची पहिली यादी आली होती, त्यासाठी 1 कोटी रुपयांचा निधी हा आधीच वितरित करण्यात आला होता। आता यामध्ये आपण पाहिलं की 17 लाख शेतकऱ्यांची यादी आली होती। आता 17 लाख शेतकऱ्यांची त्या ठिकाणी पात्रता यादी आली होती आणि या पात्रता यादीमध्ये त्या ठिकाणी आपल्या मुख्यमंत्र्यांच्या वतीने एक गोष्ट स्पष्टपणे सांगण्यात आली होती, ती म्हणजे की 13,000 कोटी रुपये त्या ठिकाणी हे लागणार आहेत। आणि या 13,000 कोटी रुपयांचे वितरण त्या ठिकाणी 31 जुलैच्या आधी करू असे देखील आपल्या मुख्यमंत्र्यांच्या वतीने स्पष्टपणे सांगण्यात आले होते। आणि त्याच पार्श्वभूमीवर काही प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना नक्कीच हा दिलासा असणार आहे। कारण यामध्ये बघा, आता 7,000 कोटी रुपये निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे। म्हणजेच की जवळपास निम्म्या शेतकऱ्यांना, म्हणजे समजा 17 लाख शेतकरी या कर्जमाफीसाठी समजा पात्र झालेले आहेत, तर या 17 लाख शेतकऱ्यांपैकी त्या ठिकाणी निम्म्या अर्ध्या, म्हणजेच की साधारणपणे 10 लाख शेतकऱ्यांना, 8-9 लाख शेतकऱ्यांना त्या ठिकाणी या कर्जमाफीचे पैसे जमा होणार आहेत। मग हे पैसे कोणाला जमा होणार आहेत तर लक्षात घ्या, ज्या शेतकऱ्यांचं नाव कर्जमाफीमध्ये होतं आणि ज्या शेतकऱ्यांनी त्यांची ई-केवायसी केलेली आहे त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता ही रक्कम जमा होणार आहे। उद्यापासून ही रक्कम जमा होण्यास सुरुवात होईल। आता उद्या शनिवार आहे, त्यामुळे काही प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना पैसे जमा होतील। त्यानंतर सोमवारपासून शेतकऱ्यांना त्या ठिकाणी त्यांच्या बँक खात्यावरती पैसे जमा होणार आहेत आणि शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे जमा झाल्यानंतर त्या ठिकाणी त्यांचे कर्ज हे संपूर्णपणे माफ होऊन त्यांचा नील बाकी देखील होणार आहे। म्हणजेच की त्यांचा 7/12 कोरा होत आहे। राज्यातील जवळपास 17 लाख शेतकरी आहेत। कारण हे जे शेतकरी आहेत ते सगळे शेतकरी, पहिल्या यादीमध्ये आलेले 17 लाख शेतकरी हे 2 लाखांच्या आतले आहेत। म्हणूनच यांना सरसकट कर्जमाफी होत आहे आणि ही कर्जमाफी झाल्यानंतर त्या ठिकाणी त्यांच्या 7/12 बोजा कमी होणार आहे। आपण सकाळीच व्हिडिओ सांगितला होता की तुम्ही काय करा की ज्या शेतकऱ्यांची त्या ठिकाणी ई-केवायसी झाली आहे त्यांच्यासाठी निधी वितरित करून द्या। कारण 17,000 माफ करा, त्या ठिकाणी 13,000 कोटी रुपये आणि 17 लाख शेतकऱ्यांचे एकाच वेळी त्या ठिकाणी ई-केवायसी होणं शक्य नाही। म्हणून टप्प्याटप्प्याने वितरण पूर्ण करा। आता जर निधी वितरित केला आहे तर जे शेतकरी त्या ठिकाणी जवळपास 8-9 लाख शेतकरी आताही पात्र झाले आहेत, तर शेतकरी कर्जमाफीची पुढची यादी देखील लवकरात लवकर प्रकाशित करा, जेणेकरून उर्वरित शेतकऱ्यांना देखील याचा लाभ मिळणार आहे। आणि दुसरी यादी ही प्रोत्साहनपर अनुदान असणाऱ्या शेतकऱ्यांची करा आणि त्या प्रोत्साहनपर अनुदानामध्ये शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंतचे अनुदान द्या। ही मागणी आम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये लावून धरतोय, कारण ही मागणी लावून धरणं आवश्यक असणार आहे। लक्षात घ्या, रेग्युलर असणारा शेतकरी प्रत्येक वेळी त्या ठिकाणी त्याचे कर्ज नवे जुनं करतोय, प्रत्येक वेळी त्याचे पैसे आणून भरतोय, याची दखल सरकारने नक्कीच घ्यायला हवी।
तुम्हाला याबाबत काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा आणि कर्जमाफीबाबतचे तुमचे जे काही प्रश्न असतील, जे काही समस्या असतील ते कमेंटच्या माध्यमातून नक्की विचारा. तुमच्या कमेंटला आपण नक्कीच उत्तर देत आहोत आणि व्हिडिओ शेअर करून पुढील सर्व महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय महाराष्ट्र.